ट्रेवी फाउंटन, रोम मधला अजून एक प्रेक्षणीय स्थळ ट्रेवी फाउंटन, तिथे आपण आलो आहोत. इथे काय इथे आईस्क्रीमचं दुकान आहे त्याच्या बाजूला. बाहेर त्यांनी डिस्प्ले दाखवला. आईस्क्रीम आहे, आईस्क्रीम आहे का? आणि आतमध्ये आपण हे पाहूया काय आहे ते. आईस्क्रीम, हो आईस्क्रीमचं दुकान आहे. किती छान आहे. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय आईस्क्रीमच्या या दुकानामध्ये. आणि रेस्टॉरंट सुद्धा आहे ते अगदी ट्रेवी फाउंटनच्या समोरच. आमचं लक्ष डायव्हर्ट झालं, सॉरी. बॅक टू ट्रेवी फाउंटन. आणि ते प्रचंड गर्दी आहे इथे, एवढा पब्लिक जमलंय. इथे काहीतरी शो आहे काय कळत नाही, लोक एवढे बसलेले की काय. एवढा मोठा फाउंटन. याची मान्यता असं आहे की इथे येऊन आपलं विश मागायचं आणि कॉइन टाकायचा, विश पूर्ण होते. आणि रोम मध्ये एकदा आला आणि इथे जर येऊन कॉइन टाकतो तो पुन्हा पुन्हा रोमला येतो, असं गुड लक मानलं जातं ट्रेवी फाउंटनला. अतिशय भव्य दिव्य असा हा आहे फाउंटन. हे नॅचरल पाणी आहे, याच्यामध्ये आर्टिफिशियल असं नाहीये असं मला सांगण्यात आलं. आणि इथे पहिले हे पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं, पण आता ते काळानुसार ते पिण्यायोग्य राहिलेलं नाहीये. मस्त वाटलं इथे येऊन. संपूर्ण पब्लिक इथे जमले आहेत. वास्ट असा परिसर आहे, मस्त आहे, छान आहे. आपण एक एक आर्ट वरती झूम करतो मी. ते कसे आर्क आहेत, खिडक्या, त्याची डिझाईन, रोमन देवतांचे फोटोज आहेत त्याच्यामध्ये. जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये जसे देवदेवता होते बरेच, तसेच आहे तिथे पण. रोमन हिस्ट्रीमध्ये बऱ्याचशा देवांची नाव आहेत. काही देवांची आपल्या धर्मातील देवांची सुद्धा सांगड घालता येते, असं आहे. ट्रेवी फाउंटनच्या इथे आम्ही आता कॉइन टाकणार आहोत आणि आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत. आपली विश मागणार आणि विश पूर्ण होण्यासाठी आम्ही सगळे कॉइन टाकणार, ते पण रोमन कॉइन. सगळेजण कॉइन टाकण्यासाठी रेडी आहेत. प्रकाश सुतार फॅमिली, लोथ फॅमिली, मी शूटिंग घेतो आहे. पण चला 1 2 3 गेलेले आहेत. बऱ्याच जणांची कॉइन पोहोचलेले आहेत. आमची मागणी पूर्ण होणार आहे सगळ्यांची. कोणी कोणी काय काय इच्छा मागितली सगळ्यांची पूर्ण होणार आहे. ठीक आहे, सगळ्यांनी कॉइन तर टाकलेले आहेत. आता माझा कॉइन टाकण्याची वेळ आहे, कारण सगळ्यांनी शूटिंग घेणार कोण. आता माझी बाबा तेव्हा इच्छा पुरा कर. इच्छा पुरी झाली की पुन्हा एकदा रोमला यायला लागतं. यायला काय लागतं, रोम आपल्याला इथे बोलवतो. बोला. वैष्णवी आता कॉइन टाकणार आहे. ती इंडियन कॉइन टाकणार आहे. तिच्याबद्दल काय तिचं म्हणणं आहे ती सांगेल. मी तर भारतातून आले, इकडून थोडी ना आले की मी इकडचा कॉइन टाकेन. मी भारतातून आले, भारताचा कॉइन टाकेन तर माझी विश पूर्ण होईल ना. अरे अरे बाउन्स होऊन गेला. मगाशी दाखवल्याप्रमाणे आईस्क्रीमच्या दुकानात आपण आलेलो आहोत आणि इथे आईस्क्रीम बनवतायत आणि इथे सर्व करतायत. तर आपल्या फॅमिलीने आईस्क्रीम घेतलेले आहेत आणि आपल्याला तो आता आईस्क्रीम देत आहे. खूप गडबड गोंधळ. सगळे मनसोक्त आईस्क्रीम खात आहेत.
कसं आहे का आईस्क्रीम? सुतारा फॅमिली कसं आहे आईस्क्रीम? आणि वैष्णवी येऊन खाते आईस्क्रीम. वैष्णवी कसं आईस्क्रीम? आईस्क्रीमच्या दुकानातून बाहेर पडलो आहे आणि आता आम्हाला जायचंय व्हॅटिकन सिटीला. इथून चर्चची घंटा ऐकायला येते, कुठे ऐकायला येते काय कळत नाही. आता चालत चालत बसनी जायचंय आपल्याला. बसचा प्रवास काय आम्ही केलेला नाही अजूनपर्यंत इथला, गव्हर्नमेंट बसचा. तो सुद्धा आपल्या नशिबात आहे, तो आपण करू. हे लक्षातून वाचते आतमध्ये रेवी वॉटरफॉल. मस्त छान वाटला हा पॉइंट. काही लोक लांबूनच पॉइंट टाकतायत, काही लोक जवळून टाकतायत. अगदी म्हातारा कोतारा आजीबाईंपासून अगदी लहान लहान मुलींपर्यंत हे सगळ्या प्रकारची लोक आहेत आलेले इथे. एक वेगळंच वातावरण आहे, उत्साहावर्धक असं. बरेचसे टूर ऑपरेटर्स आपले टूर्स घेऊन येतात इथे, ग्रुपमध्ये असे झेंडे लावतात, म्हणजे लोक फॉलो करतील त्यांना. एकदम गजबजलेला असा हा एरिया. आपण बहुतेक उलट्या दिशेने येतोय का काय, माणसं सगळी आपल्याकडे येत आहेत, किंवा हा मोठा टूर आलेला दिसतो. हरकत नाही. बाजूला दुकानं सुद्धा आहेत, सोव्हेनियर शॉप, चॉकलेट शॉप, बियर वाईन विस्की तर अगदी पाण्यासारखी मिळते. तसं म्हटलं ना, पाण्यापेक्षा पण स्वस्त मिळते इथे. एका पाण्याची बाटल आहे 3 युरोला. 3 युरो म्हणजे साधारण 300 रुपये 1 लिटरची. आणि बियर घ्यायला गेलात साधारण 5 युरोला आहे, त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीची. सारे सोव्हेनियर्स इथे. तर अशा प्रकारे आपला ट्रेवी फाउंटन, मी कधी कधी चुकून ट्रेवी वॉटरफॉल बोलतोय, पण गडबडीमध्ये मग ते काय आपल्याला कळत नाही, ते बोलून जातो. ट्रेवी फाउंटन, ट्रेवी फाउंटनचा आपली सफर जी आहे ते संपलेली आहे. व्हॅटिकनला बसनी जायचं आमचा प्लॅन आहे. त्यासाठी हा 24 तासाचा पास आपण काढलेला आहे. 7 युरोमध्ये 24 तासाचा पास येतो, जो आपण रोममध्ये बसने, ट्रेनने, ट्रॅमने प्रवास करू शकतो, असा हा पास आहे. आता आम्ही इथे बस स्टॉपवर आलो आहोत आणि इथे बसेस बघतोय. ची बस आहे 63 बहुतेक. बसमध्ये आम्ही बसलेलो आहोत. प्रकाश सुतार फर्स्ट टाइम आम्ही आपल्या आपण इथून चाललो आहोत बसने, आणि हा चांगला अनुभव आहे. प्रकाश सुतार आम्ही सगळी माहिती काढली, कुठून कुठून कशी तिकीट काढायची, कुठल्या बाजूने कुठल्या दिशेची बस पकडायची. म्हणजे रोम सारख्या ठिकाणी असून सुद्धा, अडी अडचणीच्या ठिकाणी असून सुद्धा आपली जी व्यवस्था आहे सुतार फॅमिली करत आहेत, त्याच्याबद्दल मंगळ आभारी आहे. धन्यवाद. आणि बोलण्याच्या नादात स्टॉप नको चुकू दे. एक तर लोक काय इथे बोलत नाहीत इंग्लिश बरोबर आणि खेकासतात अंगावर. यांना बसायला सीट मिळालेली आहे इथे, शेताला आणि वैष्णवीला, आणि मुलं तिथे मागे बसलेली आहेत. आपण आलेलो आहोत व्हॅटिकन सिटीला. बसमधून उतरलो आणि 2 मिनिटाच्याच वॉकवर व्हॅटिकन सिटी, जगातली सगळ्यात लहान कंट्री, जिचे स्वतःची अशी मिलिटरी आहे आणि त्यांची लोकसंख्या 764 इतकी आहे. त्यांची स्वतःची मिलिटरीची पण संख्या काहीतरी 200-250 इतकी आहे. ख्रिश्चन धर्मगुरू पोप त्यांचं हे ठिकाण आहे, ते इथे राहतात. आणि इथे हे भव्य असं चर्च,
आपण पाहू, पुढे पुढे जाऊ. हा इथे फाउंटन आहे. आणि ह्यावर सर्व मूर्त्या आहेत. पूर्ण अशा मूर्ती आहेत सगळ्या बाजूने. व्हॅटिकन सिटी पाहून झाली आपली. आता बाहेर पडलो चालत चालत पुन्हा एकदा बस स्टॉपवर जाण्यासाठी. तर इथे जी नदी आहे ती क्रॉस करायची आपल्याला. हीच नदी ती हिरवं हिरवं पाणी दिसतंय. छान गार वारा सुटलाय. आता वातावरण मस्त थंड थंड होत चाललंय. स्वच्छ निर्मळ नदी पंथ वाहते आहे. आणि हे त्यांचं हे आर्ट आहे. संपूर्ण रोम सिटी ही आहे एकदम आर्टिस्टिक. खूप छान असे आहे सिटी. पाहून खूप छान वाटलं. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि रोमच्या रस्त्यावर मस्त एक वातावरण तयार झालेलं आहे. जेवणाची वेळ आहे.